अरे यार तुम्ही का गप्प उभे आहात? बोला ना, मी नाही पीत गरम पाणी. अरे मी का बोलू? आणि हे पाणी वगैरे सोड. डॉक्टर हाती आले ना की एका सेकंदात कळेल की नाटक करतोय. अरे जेठाप्रा, आता काय करायचं? मेहता साहेब आता काय करायचं? मी आता काय बोलू? काय करायचं? मला काय विचारतोयस? सांग ना, तूच तर दिली ही मकान आयडिया. हे मकान? आता हे मकान कुठून आलं याच्यामध्ये? अरे बापरे, मी पण काय बोलतोय? अहमकाना, ज्याचा अर्थ होतो फालतू आयडिया, हे पोट दुखायचं. तुझी आयडिया होती ना, आता तूच बोल तुझ्या श्रीमुखातून. ठीक आहे, फालतू आयडिया नाही आहे ना सोडी. आयडिया तर मस्त आहे. काकाजी आणि अंजली वहिनी दोघांना पण खरंच वाटलंय की माझ्या पोटात दुखतोय. हा मग घे भिडेचा फोन. तेरी घे फोन घे. हा बोल बोल भिडे. 8:30 कधीचेच वाजले आहेत बाबा. मी आणि माधवी वाट बघतोय कधीपासून, आणि तुम्ही आला नाहीत अजून. हा तो जरा प्रॉब्लेम झाला ना मित्रा. वाटलंच मला. तू प्रॉब्लेमचं कारण नक्की देणारच देणार. नेहमी उशीर करतो या गोष्टी. अरे बाबा पूर्ण ऐकून तर घे. प्रॉब्लेम मला नाही, प्रॉब्लेम सोडीला झालाय. सोडीला? काय झालं सोडीला? अरे ते अचानक त्याच्या पोटात भयंकर दुखायला लागलं. अरे असं अचानक कसं दुखायला लागलं? माहित नाही, पण आता त्याला सध्या आम्ही मेहता साहेबांच्या घरी घेऊन आलोय आणि सोफ्यावर झोपावलं आहे. मग ठीक आहे, मी हाती भाऊला घेऊन येतो तिथे. अरे नाही, बापूजी गेले हाती भाऊंना बोलवायला. हा मग ठीक आहे, मी आणि माधवी येतो तिथे. हा हॅलो. अरे माधवी. हा बोला. काय? जेठालालचा फोन आला होता. सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलंय. अगो बाई. हो, तो आता मेहता साहेबांच्या घरी आहे. काकाजी गेले डॉक्टर हातीला बोलवायला. आपण पण जाऊया तिथे. हो चल चल. हे काय आता मध्येच? काय माहित काय गो बाई? काय अरबट सरबट खातो कळत नाही. बंद कर ना दरवाजा. हो. कोमल, लवकर पाव घेऊन ये ना ग. आता मला राहवत नाहीये. येस. हे घ्या गरमागरम पाव. कोमल, पावभाजीचा सुवास तर खूपच छान येतोय का? थँक्यू. हातीडा. अरे काकाजी, एकदम योग्य वेळ आलात तुम्ही. कोमल, काकाजींकरता पण पावभाजी घेऊन ये ना. अरे नाही बेटा, मला नाही खायचे. हातीडा, तू खाऊन घे. मग पटापट माझ्या सोबत मेतूसच्या घरी चल. त्या सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलाय. अरे बापरे, का असं काय झालं एकदम? चला 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 जाऊया आपण. अरे तू खाऊन तर घ्या आधी. नाही काकाजी, मी एक डॉक्टर आहे आणि एका डॉक्टर साठी त्याचं कर्तव्य आधी आणि जेवण नंतर. चला चला. चल कोमल. काकाजी चल चल. असं अचानक कसं काय दुखायला लागलं काय माहिती? काकाजी काय झालं? सोडी बाई यांना खूपच दुखतंय का? हो दुखत तर आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी औषध दिल्यानंतर सगळं काही ठीक होऊन जाईल. भिडे का काय झालं? काही टेन्शन आहे? ते सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलंय ना, आणि तो मेहता साहेबांच्या घरी आहे, त्यामुळे त्याला तपासायला चाललोय. चला 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 चला. सोडी भाऊ, मी तुम्हाला अद्रक खायला दिलं होतं ना. तुम्हाला कसं वाटतंय आता? ठीक वाटतंय. अरे वा, सोडी भाऊंना ठीक वाटतंय आता. नाही, ठीक वाटतंय म्हणजे माझं दुखणं अजून वाढलंय. हो चला चला. डॉक्टर हाती आले. या. बघा ना यांना. पिडू. अरे बापरे. बघ ना. अरे बाबा सोडी, तुला असं अचानक पोटात कसं काय दुखायला लागलं रे? माहित नाही, आत्ता चेक कर तुम्ही. सोडी काय झालं मित्रा? जास्त दुखतंय का रे? अरे हे दुखणं तर असं वाटतंय की माझ्या पोटात कबड्डी खेळतायत. केव्हापासून बिचाऱ्यांना त्रास होतोय. दुपारपर्यंत तर अगदी चांगले होते. आता काय झालं यांना? बघितलंस ना जेठालाल, बघता बघता सोसायटीचे सगळी लोक आलेली आहेत. विचार कर, त्यांना कळलं तर काय होईल? तुम्ही काय शपथ घेतली आहे का की तुम्ही मला घाबरवतच राहणार? अरे प्रश्न घाबरवण्याचा नाहीये. जर हातीभाऊला कळलं की काहीच झालं नाहीये तर पुढचा विचार करायला पाहिजे की नाही? मग आता काय करू? इथे दुखतंय. इथे. बरं तर मग आपण डॉक्टर हातीला सांगून टाकू सोडी नाटक करतोय. अरे म्हणजे आता उपाय काय आहे? सोडी, मोठा श्वास घे ना. अजून मोठा श्वास घे. अरे अजून किती मोठा श्वास घेऊ? श्वास पण घ्यायला जमत नाहीये. अरे बापरे, सोडी भाऊंना श्वास घेता येत नाहीये. ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय. अगं अंजली, तू पण काय बोलतेस? ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम नाही होत आहे, पोटात दुखतंय म्हणून श्वास नाही घेऊ शकत आहे. हा, ते आतमधून अशा कळा येत असतील ना म्हणून. हातेडा, काय झालंय याला? काकाजी,
काही समजत नाहीये, पण मला तर सगळं ठीकच वाटतंय. सोडी, तू काय खाल्लं होतस रे? काहीच नाही. बघितलं, काही नाही खाल्लं. अरे बाबा, खाल्लं नसेल काही तर मग दुखणारच ना. नाही, ते मी खाल्लं होतं. काय खाल्लं होतस? माहित नाही. अरे हाती भाऊ, तुम्ही माझ्या पोटात दुखतंय त्याचा उपचार करा. पोलिसासारखी चौकशी काय करताय? सोडी उपचारच करतोय, पण काय आहे ना, कोणताही उपचार करायच्या आधी पेशंटची माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी काय म्हणते, पोटाला जरा हिंग चोळूया ना, दुखणं बरं होईल हो. अरे हे तर मला सुचलंच नाही. लगेचच घेऊन येते. एक मिनिट अंजली वहिनी, तुम्ही जरा थांबा ना. मला वाटतं कदाचित ऍसिडिटी झाली असणार. गरम पाण्यामध्ये गोड सोडा मिक्स करून दिलात ना तर याला अगदी बरं वाटेल. हा, हेही चालेल. असं पोपट, तुझ्या पोटात जेव्हा दुखायला लागलं होतं तेव्हा तू पण हाच उपाय केला होतास का? म्हणजे दुखणं बरं झालं होतं ना? माझ्या पोटात कधी दुखत होतं काकाजी? अरे हा जेठ्या सांगत होता की एकदा मागे तुझ्या पण असंच पोटात दुखत होतं. कधी जेठालाल? माझ्या पोटात कधी दुखत होतं? काय कधी विसरला? एकदा आठवतंय तुला पण असंच पोटात दुखायला लागला होता? नाही, माझ्या पोटात कधीच काही झालं नव्हतं. माझं पोट एकदम मस्त आहे मित्रा. आणि तू अशी अफवा नको पसरवूस. लग्नाच्या मार्केटमध्ये अशी अफवा पसरली ना की माझ्या पोटात गडबड आहे तर माझी मार्केट व्हॅल्यू डाऊन होईल. याचे लग्नाची पेपाणे सुरू झाली. अच्छा, मग तुझ्या पोटात दुखत नव्हतं? नाही बाबा, कधीच नाही. अरे माझ्या पोटात दुखतंय, काहीतरी करा यार, काहीतरी करा. अरे हातीडा, बघ ना जरा, याला काय झालंय काय? तसं तर सगळं ठीकच वाटतंय. माझा एक्सपिरियन्स असा सांगतो की जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. जर याला अब्दुलचा सोडा पाजला ना तर सगळं काही ठीक होऊन जाईल. गुड. तर मग मी जाऊन घेऊन येतो. पोटात दुखणं अजून वाढलंय. हाती भाऊ, लवकर काहीतरी करा. सोडी भाऊ, तू ठीक आहेस ना रे? असं वाटतंय खूप जास्त त्रास होतोय यांना. खूप जास्त त्रास होतोय. जेठाप्रा. अरे देवा, सोडी भाऊ, काय होतंय तुम्हाला? बोला ना. अगं अंजली, कसला प्रश्न विचारतेस की काय होतंय? एवढ्या वेळेपासून आपल्याला माहित आहे ना की सोडीच्या पोटात दुखतंय. खूप दुखतंय. अरे बापरे. डॉक्टर हाती, तुम्ही सोडीचा बीपी चेक करा ना प्लीज. हो, बीपी चेक करा याचा. हा. अरे काय बीपी चेक करा? पोटात दुखायला लागल्यानंतर कोण बीपी चेक करतं? अरे पोपटलाल, डॉक्टर तू आहेस का हाती भाऊ आहेत? अरे मग तू तरी कुठे डॉक्टर आहेस? पण तू तरी बोलतोच आहेस ना बीपी चेक करा म्हणून. अरे मी कधी बोललो बीपी चेक करायला? ते तर मेहता साहेब बोलले ना. आता मी तर फक्त यांच्या बोलण्याला हो म्हणालो. अरे मग मेहता साहेब पण का बोलताय? ते थोडी डॉक्टर आहे. अरे बाबा पोपटलाल, गोष्ट डॉक्टर असण्याची नाहीये. तू समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. आता सोडी पोटात दुखण्यामुळे तळमळत आहे आणि काही कळत नाहीये, तर बीपीने कळेल तरी वरती आहे का खाली आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे. नाही, बरोबर बोललात तुम्ही मेहता साहेब. ते नाही, नाडी वैद्य काय असतात ना, आजी नाडी पकडून बोलतात ना की बॉडीच्या कोणत्या जागी काय त्रास आहे तो. येस. तर मग अशीच गोष्ट असेल तर नाडी वैद्यांना बोलवा ना तुम्ही. इथे माझी काय गरज आहे तुम्हाला? अरे हाती भाऊ, तुम्ही तर रागावलात. असं काही नाहीये. हा, बघितलं पोपटलाल, तुझ्यामुळे बिचारे हाती भाऊ नाराज व्हायला लागले. नाही हाती भाऊ, कोणाला काही पण बोलू दे, तुम्ही बीपी चेक करा. हा, ठीक आहे. हाती भाऊ थोडं लवकर प्लीज. सोडी, हात पुढे कर. हाती भाऊ लवकर, खूप दुखतंय हाती भाऊ. बीपी तर एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. हो ना, ऐकलं ना, मी ऐकलं. मग आता काय अजून चेक करायचं? ए हातेडा, काय झालं? कसला विचार करतोयस? विचार नाही करते काकाजी, कोणता आजार झाला असेल ते शोधायचा प्रयत्न करतोय. पण आजार काय ते लक्षातच येत नाही ना. अरे मला दुखण्यावर औषध तरी द्या. मला घरी जायचंय, घरी जाऊन झोपायचंय.